सकाळी उठल्याबरोबर तुमचे सांधे किंवा तुमचं बॉडी ही जखडून जाते का? हातापायाची बोटे ही वाकलेली असतात आणि उठायला बसायला सुद्धा त्रास होतो. थोडा वेळ गेल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर किंवा चाल केल्यानंतर थोडा आराम भेटते. असं तुमच्यासोबत होत असेल तर या 5 चुकांपैकी तुम्ही नक्की एक चूक करत असाल. मसल स्टिफनेसच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष केले जाते, पण आयुर्वेदानुसार यामध्ये वात व कफ दोषाचा अतिरेक झालेला असतो. सगळ्यात पहिली चूक, हिवाळा ऋतू किंवा थंड ऋतू असताना थंड पदार्थाचं सेवन करणे. यामध्ये रॉ सॅलेड्स किंवा मोड आलेली कडधान्ये याचा अतिरेक करणे, अतिवापर करणे यामुळे वात जास्त प्रमाणात वाढतो आणि अशी लक्षणे चालू होतात. दुसरं कारण, रात्री खूप उशिरा जेवण करणे आणि जेवणामध्ये पचायला जड अशा पदार्थांचा समावेश असणे. त्याचबरोबर जेवण झाल्याबरोबर झोपणे हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. तिसरं कारण, नेहमीच AC मध्ये असणे किंवा झोपताना पंख्याखाली झोपणे. यामुळे वात खूप जास्त वाढतो आणि असा त्रास चालू होतो. चौथं आणि महत्त्वाचं कारण, वॉटर इनटेक दिवसभरातून एवढा झालाच पाहिजे या नावाखाली आपण खूप जास्त पाणी प्यायला चालू केलेलं आहे. रोजचं 7 ते 8 लिटर पाणी संपलं पाहिजे, म्हणून आपण रात्री झोपताना सुद्धा 2 ते 3 लिटर पाणी याचं सेवन बरेच जण करतात. कारण पाण्याचं सुद्धा पचन होतं आणि तुम्ही एकदाच जर एवढं पाणी प्यायला लागलात तर असा त्रास तुम्हाला नक्की होणारच. 5वं कारण, जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे. वय वाढलेलं असेल, वय वाढत असेल, वृक्षता येत असेल तरी पण आपल्या सांध्यांना तेल न लावणे, आतून तुपाचा वापर किंवा गुड फॅट्सचा वापर कमी करणे यामुळे सुद्धा अशी त्रास होत राहतात. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर या 5 कारणे अवॉइड करा आणि जर तुम्ही या कारणांपैकी कोणतेही कारण जर तुमच्याकडे आढळत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.